तर सर्वप्रथम सर्वांना मानाचा जोहार, जय आदिवासी। तर मित्रांनो, डहाणू तालुक्यामध्ये मुरबाड गाव आहे। एक मुरबाड गावामध्ये एक दुसरं पाडा आहे, मालीपाडा आहे। या मालीपाड्यामध्ये अनेकशी घरं बुडलेले आहे, तुम्ही व्हिडिओच्या मध्ये पाहू शकतात। आणि भरपूर असे आमचे नुकसान झालेले आहे। भाताच्या कणग्या होत्या त्या सुद्धा वाहून नेलेल्या आहे, रात्रीचे रात्री आम्हाला माहीत पडले नाही। दुसरी गोष्ट, जे कोंबडी काय जे होतं ते सर्व पुराने वाहून नेलेलं आहे। याच्यासाठी दाखल घ्या पाहिजे। मुरबाड ग्रामपंचायतीने यांनी सुद्धा या ठिकाणी चौकशी करायला पाहिजे, तलाठी यांनी सुद्धा चौकशी करायला पाहिजे। आणि तसंच सरकारने सुद्धा याची दाखल घ्यायला पाहिजे। भरपूरशी आमची नुकसान झालेले आहे। तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता, हे बघा, हे पूर्ण गाव मंडळ आहे, मदत करण्यासाठी आलेले होते। पूर्ण हा मालीपाडची टीम आहे, या ठिकाणी मदत करण्यासाठी आलेले आहेत। ते असे अनेक घरं बुडलेले आहे। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत जा। आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी आलेले आहे, आमची धांगडपाडची टीम सुद्धा आलेली आहे मदत करण्यासाठी। तर चला, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत जा, व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील। आणि इकडे कॅमेरामॅन पाड जरा, ये या साईडने कॅमेरामॅन जरा, त्यांच्यावरती कॅमेरा घे जरा, ठीक आहे। डोकेभर पाणी आहे, हे पूर्ण घर जे आहे ना ते पत्राला टच होणार आहे, एवढा पाऊस आहे। बघा, आमचे नुकसान खूप झालेलं आहे या ठिकाणी, याची सरकारने दखल घ्या पाहिजे। बघा, भात पूर्ण कणग्या भरलेला आहे आणि पाण्याने पूर्ण भिजलेले आहेत या ठिकाणी। बघा, पूर्ण भात आहे, याच्यामध्ये कॅमेरा पण भरपूर नुकसान झालेले आहे। इकडे काय पूर्ण 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 इकडे मार रे कॅमेरा जरा। हे बघा, हे पलंग वगैरे पूर्ण पाण्याने भरलेला आहे। तर हा जो आमचा पाडा आहे, या पाड्यामध्ये पूर्ण पाण्याने भरलेला आहे घर। लाईट नाही घराला थांब परत। जो रोड आहे, हा डोकेभर एवढा उंच रोड बनवलेला आहे, हा सुद्धा रोड बुडलेला आहे। तर मग ह्याचा दुसरा जो जागा बाजूला आहे रोडची, ती किती खोल असेल त्याचा तुम्ही अंदाज घ्या मित्रांनो। एवढा पाऊस धमाल आहे आणि एवढी लोकांचे नुकसान झालेले आहे। तर याच्यासाठी